मुंबईमध्ये मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू आहे। सीएसटीच्या बाहेरचा, बीएमसीच्या बाहेरचा हा सगळा परिसर आहे। इकडे आंदोलकांच्या गाड्या लागलेल्या आहेत, शेकडो आंदोलक बाहेर रस्त्यावर आहेत, आतमध्ये बरेचसे आंदोलक आहेत। पण तुम्हाला एक खास आणि एक इंटरेस्टिंग स्टोरी दाखवणार आहे। आजी आणि बाबा आलेत बीडवरून, आणि बीडवरून हे या टू व्हीलर वरती आलेत आणि इथं आता या पोलिसांच्या बॅरिकेडला लावून बसलेत। जरा गप्पा मारू त्यांच्या सोबत। कुठून आले? बर बर बर, काय काय नेमकं यायचं नियोजन? असं नियोजन आहे की गेल्या वर्षी बी आलो होतो आम्ही, तर आम्हाला मजूरच माघार लावलं। बर बर, म्हणलं आरक्षण दिलं तर त्यांनी आम्हाला फसवणूक केली। कोणी? सरकारने। बर बर बर, देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेने। तर त्याच्यामुळं मग आम्ही यंदा जरांगे पाटील असा निर्णय घेतला की माघार जायचंच नाही। बर बर, मग आता काय तुम्ही गाडीवर आले डायरेक्ट? गाडीवर किती वेळ लागला? 2-3 दिवस राहत, 3 दिवस थांबत थांबत आले। हा, एक मुक्काम लोणावळा पैसे केला ह्याच्या पैसे। गाडीवर तुम्ही एवढं दूर आले, किती 300-400 किलोमीटर पडलं का? हा, 400 किलोमीटर। किती लागलं पेट्रोल? पेट्रोल लागलं 1,500 रुपयाचं। 1,500 रुपये अजून जायला वेगळं। बरं, आता तुम्ही एवढं सगळं याच्यात खायला प्यायला ते घेऊन आले, नेमकं काय म्हणजे कशासाठी आरक्षण पाहिजे? कशासाठी नेमकं आरक्षण? मुलाबाळासाठी पाहिजे। शेतीत काय पडत नाही, निदान आरक्षण असलं तर लेकराला नोकरी लागती, नातवंड यांना। ह्या कारणामुळे आलो होतो आणि ह्यातून सरकारने अशी फसवणूक केलेली आहे आमची की बाबा देऊ केलं ते मान्यता केलेलं नाही। आता निर्णय घेतला आरक्षण दिल्याशिवाय जायचंच नाही, असं एक आमची भूमिका घेतली। काय शेती करता काय? शेती किती शेती? शेती काय 2 एकर आहे। काय शेताकडे काय नाही, उडीद, तूर, सोयाबीन असल्या उडीद काढलंच नाही। काढलं नाही तसं ठेवलं। आता पावसाचं काय राहील? आता काय तिथे जरी असलं पावसाने काढता येत नाही, ही झालं तरी काय तिथे काय येत नाही। काय मुलं वगैरे काय तुम्हाला? मुलं हमाल्या करतात। किती आहेत? 2। तेव्हा त्यांची जरी लेकरं पुढे चालू नाही होतील। त्यांचे आता नातू वगैरे काय शिक्षण घेते का? घेतात ना, नाती आता मुलं येतात, नाती येतात, नातं येत, ते आपले शाळा शिकतात। कोणी 5वीला आहे, कोणी 6वीला आहे, कोणी 10वी शिकत आहे, असे आहेत। आता मागच्या वेळेस पण लोक आले, नवी मुंबईत आले, नवी मुंबईतून परत गेले। आता यावेळेस तुम्ही थेट आझाद मैदान परत आले। हे नेमकं काय आहे की मनोज जरांगे सांगतात निघायचं, तुम्ही लगेच बांधता कपडे, बांधता भाकरी, निघता? हे काय कोणता नेता नाही किंवा आमदार नाही, खासदार नाही, काय नाही, एक सामाजिक कार्यकर्ता आहे तो, आणि चांगल्यासाठी करतो तो, वाईटसाठी करीत नाही ना। हा, त्याने एक वाईट करत असतं त्यामुळे कोण जात? बरं, यांच्यासाठी एवढा लढा करून पैसा पाणी देऊन करून एवढी पब्लिक नाही, आणि यांच्यासाठी कोण एवढं करतो? यांना एवढं निवडून दिलं, पुढं इलेक्शन होऊ तर तुमचं 7-12 कोरे करू, कुठलं काय नको करू, काहीच नाही। असे कोणते प्रकार त्यांचे समजा म्हणजे असे किंवा फेकीमे नाहीत, कोणते काहीच नाहीत। आज यांना 2-8 वर्ष निवडून दिलं झालंय ना, त्यामुळे काय यांच्या पैसे? आता कर्ज आहे का तुमचं? हा, कर्ज बी आहे ना, बँकेचं 5 लाख कर्ज काढलेलं आहे शेतीवर, त्यामुळे काय आता जे आहे ते आहे। मग आता तुम्हाला असं वाटतं की समजा आरक्षण भेटल्यावर नातू पण तुझे त्यांना फायदा होईल? काय नाही आता एवढं आपलं जास्त काय। आजी, आता तुम्ही गाडीवर समजा तिकडून आल्या, मनोज जरांगे समजा आजपासून उपोषणाला बसले, जर मागण्या मान्य नाही झाल्या, जर वेळ लागला या सगळ्याला, आता सरकार काय करतं काय नाही त्याच्यावर बराच वेळ लागेल समजा, मग 8-15 दिवस राहायची वेळ आली काय करायचं? आम्ही इथंच हलणारच नाही, आम्ही इथंच असं पाऊस आणि ते असंच राहणार, असंच राहणार, हाय असंच राहणार। इथं मुंबईत कोण आहे ओळख पाळत? काही पहिल्यांदा आले का? 2 वर्ष मुंबईत आलो, गाडीवर चालतोय मागच्या नवी मुंबईला आलते, पण इथं आता मुंबईत इथं आलतो आम्ही मागलेच बी। जरांगे पाटील वाशीतच होते आणि आम्ही पुढे आलतो तिथं, आणि मग त्यांना ते चोपीला देऊ केलं, त्यांच्या तिथं गुलाल, आम्ही तिथं गेलो, ते पुढेच गेलो, देऊ केलं। या कारणामुळं म्हणजे तुम्ही 2 वर्षापासून समजा मनोज जरांगे सोबत आहे, तर ही ताकद आहे मनोज जरांगेंची। हे आता गाडीवर आलेत, त्यांच्या स्वतःच्या खर्चाचं त्यांनी पेट्रोल टाकलेलं आहे, 1,500 रुपये खर्च आला म्हणतात ते। 2 जण आहेत, त्यांचं वय बरं, तुमचं किती वय? 60-70
70 आहे, माझं 72 आहे. 72. आता बघा, आता आजीचं वय 60च्या वरती आहे, आजोबाचं वय 72च्या आसपास आहे. या वयाचे लोक मनोज जरांगेंच्या एका हाकेवर इथपर्यंत आलेले आहेत. खर्च स्वतः केलेला आहे त्यांनी. त्यांच्या पिशवीत काय काय जरा दाखवता का जरा? काय काय चिवडा गिवडा बांधून आणला जरा तुम्ही? हा, भाकरी होते, भाकरी होते का? याच्यात काय? कपडे. कपडे. मग आता जेवणाचं कसं? जेवणाचं काय आता इथं भेटत आहे काही एकाच खायचं काही. हा, हा, हा. हा पैसे घेऊन आलेत सोबत? आणलेत ना. मग आता हे मुलं सुना वगैरे जा म्हणले का तुम्हाला? जा म्हणले आम्हाला. ते म्हणले नाही का कशाला चालली या वयात वगैरे? म्हणले माझं काय चालेल, पण मला जायचं आम्हाला. मागले गेलो आता जायची, तुम्हाला नाही तर तुम्ही नका जाऊ म्हणलं, आम्ही जातो. आलोच आम्ही. त्याची अडचण नाही तर समजा फोन केला तर पैसे टाकते, समजा काही होईल, त्याची काही अडचण नाही. आता मनोज जरांगे समजा आरक्षण घेऊनच जातील ना, असा विश्वास तुम्हाला वाटतो? विश्वास आहे आम्हाला त्यांचा. लोक नेत्यावर त्याच्यावर विश्वास ठेवत नाही एवढा. या माणसावर एवढा विश्वास लोक कशामुळे ठेवत? तुम्हाला कशामुळे? एक वचने एक वचने बी. आणि हा माणूस केकवांच्या 10 रुपयाला लाजिंदार, कोयाच्या लाजिंदार. त्याला शेती किती आहे? 2 एकर. त्याला शेती राहायला 5 घरी. मग असा जर माणूस पैशाला बाबा 7 करोड झाला असता देऊ 2 वर्षात, काही बांगला झाला असता, काही लोक झाला असता, काही झाला असता ना. अशा कारणामुळे अशा माणसाच्या मागं पाठीवर राहायलाच पाहिजे ना. आता रात्री इथंच थांबणार, इथंच झोपणार, काही भीती नाही? काय नाही, काय नाही, काय नाही. 10-5 रुपये आहे तेवढे, काय माडी बांध कर देऊ, आहे तेवढंच खातो ना आम्ही. उद्या नाही टाइम आला भेटलं तुमच्या माझ्यासारखे द्या 500,000 आम्हाला खाण्यापुरतं असे करू. बरेच लोक असं म्हणते की आरक्षण पाहिजे, तर आरक्षण कशासाठी पाहिजे? तुम्हाला काय वाटतं की तुमचे नातू वगैरे जे म्हणता तुम्ही, काय फायदा होईल? काय पाहिजे ते शिकले तर आपले पोट भरून माझ्यात तर खाते ना. आता आपले तर गेले हाड काम करून कष्ट करून, म्हणजे अशा गोष्टी ते तर आपल्या सुई लागते ना अशा हिशोबाने. म्हणजे हे भविष्यामुळे आम्ही ह्यात आलो. आता शेतीतून समजा काय तुम्ही उडीद वगैरे लावलंय म्हणले, काय वार्षिक कसं निघतं उत्पन्न? काय लाख रुपयाचे आताच 50-60 रुपये त्यात 50-60 होतो खर्च, आणि 50-60 हातात पडते. त्यातून हे असं पाऊस पाण्याने निमा अर्धा जाते. जेवढं केलं तेवढं केलं. हा, कष्टाला पुरत नाही ती. म्हणजे अशा काय नाही. आता त्याच्यामुळे हे आरक्षणासाठी लढा चालू आहे. आता वाटतं का समजा आता एवढे लोक आले, लोक पावसात बसू लागले, सोबत चालू आहे? नाही, हे जर पब्लिक माघारी जाण्यासाठी असती तर एवढी अशी पावसात बी हिंदी नसती आज. हे महत्वाचं. हा, आता बघ चालले गेले. हा, लगेच गेल्याचे माग. अहो, कोणत्या नेत्यासाठी एवडी पब्लिक जुळती तुम्ही सांगा ना, इतक्या लांब. तुम्ही पाहिल्या असतील ना भरपूर मोठ्या मोठ्या सभा आधी, कोणाच्या पाहिल्या? मग सगळ्याच खासदार आमदार सगळ्याच्या पाहिल्या. त्यात काय आता सांगण्यात माझ्या बीड म्हणल्यावर तुम्ही चांगले मुरेले राजकारणात. बरं, आता बीडचे किती लोक असतील? बरेच बीडचीच म्हणायची. तुमचं गाव कोणतं, तालुका कोणता? आष्टी तालुका आहे. आष्टी तालुका. गाव पांढरी. पांढरी. पांढरीचे किती लोक असतील? पांढरी 4-5 गाड्या आहेत. 4-5 गाड्या आहेत. 100 आणि काही ट्रेनने आलेली आहेत. ट्रेननी बी आले का? हा, बरं. आता येताना काय अडचणी टू व्हीलर? काय नाही, काय नाही. रस्त्यात आंदोलक असतील बरे? हा, सगळं अन्नदान होतं, सगळं चहा पाणी. आता मुख्यमंत्री साहेब जर ऐकत असतील तुम्हाला, काय सांगाल तुम्ही त्यांना? काय नाही, हेच आरक्षण द्या म्हणून सांगणार आहेत, हातापाया पडून जोडून. बाकी त्यांना काय आपल्याला शिळ द्यायच्या, आणि त्यांनी नाही दिलं की त्यांच्या दारात बसणार आहे समजा. पण होता एवढं आरक्षण घेतलं तर हलणार नाही तिथून, असं एक आमचं मत आहे. तर असं सगळं परिस्थिती आहे. शेतीचं गणित बिघडलेलं आहे. कुटुंबाची जी परिस्थिती आहे ती हालाकीची होत चाललेली आहे. जमीन कमी होत गेलेली आहे. 2 एकर जमीन आहे सांगतात ते. बरंचसं कर्ज आहे. शेतीच्या अडचणी, असा पाऊस चालू आहे, त्या पावसात सगळं जे केलेलं पीक आहे ते निघून जातं. आणि आता आमचं गेलं, आमच्या मुलांचं गेलं, पण आता आमचे नातू आमच्या नातू पंतूंसाठी सगळे चालू आहे असे आजी आजोबा सांगतात. भरपूर त्यांचा मोठी त्यांची जिद्द म्हणायला लागेल, कारण 400 किलोमीटर लांबून ते 2 व्हीलरवर आलेले आहेत. मध्ये पाऊस आहे. आता इथली परिस्थिती तुम्ही बघतायत. मी जरा कॅमेरामॅनला सांगेल मागे जाऊन हे सगळं दाखवा. रस्त्यावर बसलेले आहेत ते आता सध्या. इथं बॅरिकेड लावलेत पोलिसांनी. या बॅरिकेडच्या बाजूला त्यांनी त्यांचं घरूनच आणलं काय? बरं, ही सगळी व्यवस्था ते करून आलेले आहेत. गाडीला झेंडा आहे, सोबत भाकरी आहे, चिवडा आहे. आणि हे सगळं आता पुढचे 10 दिवस असो, 15 दिवस असो, हे सगळं चालणार आहे ना. आम्ही तोपर्यंत थांबणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. एकूणच ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर आता सरकार या सगळ्या लोकांना पाहून, या सगळ्या लोकांची परिस्थिती पाहून काय निर्णय घेतं, आरक्षणाबद्दल काही सकारात्मक पावलं उचलतं का,
हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। लोकमतच्या माध्यमातून आम्ही हे सगळे प्रश्न तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत। तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्याच्यावर पुन्हा आपण बोलू। तुर्तास इथेच थांबूयात। लोकमतमध्ये सुधीर काकडे, आझाद मैदान, मुंबई।